मुंबईमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस घेतल्यामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। मुंबईतील गोरेगावमध्ये या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मृतांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे। तर दोघेही MBAचे विद्यार्थी आहेत असंच समोर आलंय। तसंच कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येनं तरुणींचा सहभाग होता। या कॉन्सर्टला आलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रग्स घेतली होती आणि त्यापैकी एक तरुणासह 2 तरुणींना ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि त्यांची प्रकृती खालावली। त्यामुळे त्यांना नजीकच्या रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारांदरम्यान तरुणीसह एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणीची प्रकृती ही अत्यंत गंभीर आहे। महाराष्ट्र आता पूर्णतः ड्रग्सच्या विळख्यात तरुणाई सापडली आहे। अनेक प्रकारचे ड्रग्स महाराष्ट्रात खुलेआम शालेय विद्यार्थ्यांमध्ये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये, बेरोजगार तरुणांमध्ये हाताला काम नसल्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री सुरू आहे। मागच्या 2 दिवसामध्ये गांजा नागपुरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सापडला। रेल्वे स्टेशनवर ड्रग्स सापडले। संपूर्ण महाराष्ट्र आता उडता पंजाब होण्याची स्थिती निर्माण झाली।